नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले SP प्रश्न संच मध्ये। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भारताच्या GDP मध्ये पर्यटन क्षेत्राचे योगदान किती बिलियन डॉलर आहेत? उत्तर 178 इतके। ग्वालियर आणि कोणते शहर युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क मध्ये सामील झालेले आहेत? उत्तर कोझिकोड। मुलाला शिक्षित केल्याने एक व्यक्ती शिक्षित होते, परंतु मुलीच्या शिक्षणामुळे संपूर्ण कुटुंब शिक्षित होते, हे विधान कुणी केले? उत्तर पंडित नेहरू यांनी। स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते? उत्तर ब्रिटिश साम्राज्य अंतर्गत स्वराज्य। खाई त्याला खावे खावे या म्हणीला विरुद्धार्थी म्हण कोणती? उत्तर कर नाही त्याला डर नाही। शिक्षण म्हणजे शरीर, मन व आत्मा या त्रयीमध्ये जे सुप्त उत्तम व त्यांचा सर्वांगीण विकास असे कुणी म्हटले जाते? उत्तर महात्मा गांधी यांनी। महाराष्ट्रात तृणधान्य पिकामध्ये सर्वात जास्त क्षेत्रे उत्पन्न डॅश या पिकाखाली आहेत? उत्तर ज्वारी। नारायण श्रीप्रसाद राजहंस यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर बालगंधर्व या नावाने। तुम्ही मला रक्त घ्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन, असे कोणी म्हटले? उत्तर सुभाषचंद्र बोस यांनी। देशात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? उत्तर तिसरा। अहिराणी ही भाषा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात बोलली जाते? उत्तर महाराष्ट्र। साल्कोसिया ही घाई खालीलपैकी कोणत्या नदीच्या पात्रात निर्माण झाली आहेत? उत्तर महानदी। प्राणहिता म्हणून डॅश व डॅश यांच्या एकत्रित प्रवास ओळखले जाते? उत्तर वर्धा व वैनगंगा। नॅशनल केमिकल लॅबोरेटरी NaCl कोणत्या ठिकाणी स्थित आहेत? उत्तर पुणे। महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण भारतात कोठे आहे? उत्तर हरियाणामध्ये आहे। मेरोंगजेब राज्याची राजधानी कोणती आहे? उत्तर ऐझवाल ही आहे। उत्तर पूर्व भारतातील सर्वात मोठे लोकटाक तलाव कोणत्या राज्यात आहेत? उत्तर मणिपूर। भारताच्या उत्तर सीमेवर कोणते पर्वत वसलेला आहेत? उत्तर हिमालय पर्वत। सूर्य सिद्धांत हा ग्रंथ कोणी प्राचीन कला ग्रंथकाराने लिहिला? उत्तर विरहमिराने लिहिला। गोविंद वल्लभ पंत सागर हा जलाशय कोणत्या प्रकल्पात आहे? उत्तर हरिहर याच्यात आहे। मूळ संख्येमध्ये फक्त डॅश या एका सम संख्येचा समावेश आहे? उत्तर 2। अंदमान समुद्रातून दक्षिण चीन समुद्राकडे जाताना कोणती समुद्रधुनी लागते? उत्तर मालकाबाग ही लागते। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।